नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत की फ्यूजची टेस्टिंग कशी केली जाते. फ्यूज हे कशा प्रकारे चालू आहे की बंद आहे ओळखलं जातं. काही इलेक्ट्रिशियन काय करतात, ते फ्यूज असा उडलाय तर ते दिसून येतं, त्याच्यामुळे उडलाय बोलतात. पण एनी कंडिशन साईडवर कशी येते की हे बघा, फ्यूजची आतमधली जी लाईन आहे ती जर आतमध्ये कट असेल तर ते आपल्याला कसं समजेल की फ्यूज चालू आहे की बंद आहे, तर ते आपण आज चेक करणार आहोत. चालू करूया व्हिडिओला. आपल्याकडं मल्टीमीटर आहे. मल्टीमीटरमध्ये आपण बघणार आहोत की आता ही केबल जी आहे मल्टीमीटरची, ती आपण मल्टीमीटरला कनेक्शन करून घेऊ. रेड वायर जी आहे ती ओहम वगैरे व्होल्टेज वगैरे चेक करतो आपण, तिथं लावू, मेनला लावू. आणि त्याच्यानंतर एक वायर जी आहे ती कॉमनला लावणार आहे. ओके. दोघी वायर कनेक्ट झाल्यानंतर आपण मल्टीमीटर जे आहे ते ऑफ कंडिशनला आहे, ते आपण सेट करून घेऊ कंटिन्युटी टेस्टिंगच्या याच्यावर. ते सेट झाल्यानंतर आपल्याकडे जो फ्यूज अवेलेबल आहे तो फ्यूज आपण चेक करणार आहोत. फ्यूजचे जे दोन्ही टर्मिनल आहे त्याला आपण लावून चेक करणार आहोत. हे फ्यूज जे तीन फ्यूज आहे आपल्यापैकी, ते फ्यूज किती चालू आहे किती बंद आहे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. ओके. आणि याची टेस्टिंग पण करणार आहोत. आता आपण हे बघा, फ्यूजला लावलं. फ्यूजला लावल्यानंतर आपल्या मल्टीमीटर मधून बीपचा आवाज येतोय बघा. ओके. तर ह्या बीपचा आवाज प्रत्येक याच्यातून येतोय की नाही येतोय हे आपल्याला चेक करता येईल. जेणेकरून हा जो बीपचा आवाज येतो तो आपल्याला समजून जातं की आपलं मल्टीमीटर चालू आहे. ओके. आता दुसरा आपण बघू. दुसरा फ्यूज जो आहे, दुसऱ्या फ्यूज मध्ये कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. याच्याने आपल्याला समजून येते की हा जो फ्यूज आहे तो खराब फ्यूज आहे. हे बघा, याच्यातून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. आणि त्यानंतर आपण तिसरा फ्यूज पण चेक करून बघू. तिसऱ्या फ्यूज मधून आवाज येतो की नाही येत, बीप देतं की नाही कंटिन्युटीचा. हे बघा, याच्यामधून पण बीप देत आहे आणि मल्टीमीटरवर सुद्धा रिडिंग शो करतंय. हे बघा. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही फ्यूजचं चेकिंग करू शकतो, जेणेकरून ते आपल्याला इझी प्रकारे माहिती पडेल की ते फ्यूज चालू आहे की बंद आहे. व्हिडिओ चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.